चित्रकार प्रथमेश राजेंद्र निवडकर यांचा जन्म झाला. त्या कलाकाराचे परत सदैव रहावे व अनेक चित्रकार घडावे. या शाळेचे नाव उज्ज्वल व्हावे हीच यामागची धारणा आहे. चित्र तुमच्या समोर असतं, फक्त रंग भरायचं काम आपलं असतं. मित्रांनो, जीवन आपलं हे असंच आहे की आपल्या जीवनामध्ये जे अनेक सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम हे तुमच्या पुढच्या संपूर्ण भविष्यामध्ये आपल्याला करायचं. ही आपली शाळा अशीच उत्तरोत्तर प्रगती करो आणि या दोन प्रतिभावंत अत्यंत हुशार मुलांचं नाव सदैव सर्वांच्या स्मरणात राहावं. आमच्या बाल विभागासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये 3 नंबर काढले गेले आणि त्या 10 शाळांचे मिळून 164 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि इयत्ता 3री आणि 4थी याच्यासाठी जसं म्हणतात ना की या स्पर्धेमध्ये 184 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि एवढ्या विद्यार्थ्यांमधून 3 क्रमांक काढणे फार मोठी जिकरीची गोष्ट होती. आमच्याच प्रशालेचे कला शिक्षक आदरणीय राजेंद्र कोल्डे सर यांनी उत्तम गुणांकन करून यातून 3 क्रमांक प्राप्त काढले. सर्व विद्यार्थी अत्यंत आतुरतेने वाट पाहतात. तो सर्वांचा आवडीचा सण म्हणजे पारितोषिक वितरणाचा. स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं स्वागत करायचं. आणि म्हणूनच मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सरस्वती पूजन व चित्रकार प्रथमेश राजेंद्र निवडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र निवडकर सर, माजी पर्यवेक्षक यांचे स्वागत करण्याची विनंती करते. श्री माननीय श्री पवार सर यांना. धन्यवाद सर. मी विनंती करते श्रीमती दैवावर मॅडम. बोर्ड मुंबई यांचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रभात सर यांचे स्वागत करण्याची मी विनंती करते. श्रीमती दैबाबू मॅडम. सौ अर्चना मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी दैबाबू मॅडम.
उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थी मित्र, माझ्या जुलै चित्रकार प्रथमेश राजेंद्र निलंगकर यांचा जन्मदिन. प्रथमेश यांना चित्रकलेची खूप आवड होती. त्यांनी केंद्रीय स्कूल ऑफ आर्टमधून कॅलिग्राफी या विषयामध्ये BTech संपादन केलेले होते. त्यांची ही आठवण सदैव राहावी, त्यांच्या स्मृती सदैव जागृत राहाव्या या उदात्त हेतूने इंगळकर सर यांनी आपल्या बालवर्गाला ₹15,00,000 एवढी भरघोस देणगी दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रंगभरण स्पर्धेचं आयोजन करावे असे सरांनी सूचित केलेले होते. आणि त्याप्रमाणे दिनांक 15 जुलै रोजी आपल्या बालवर्गातील शाळांतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे 12 जुलैला जामसंडे देवगड नगर पंचायती हद्दीमधील ज्या प्राथमिक शाळा आहेत या शाळांमध्ये 2 गटांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिला गट होता पहिली आणि दुसरीचा. या गटामध्ये एकूण 164 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दुसरा गट तिसरी आणि चौथी या वर्गांचा होता. त्यामध्ये एकूण 180 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या चित्रकला स्पर्धेमध्ये जामसंडे नगरपंचायतीतील 10 शाळांनी सहभाग घेतला. आणि आज या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलेले आहोत. चित्रकला स्पर्धेमध्ये ज्यांनी उज्ज्वल संपादन केलेले आहे त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मी प्रशालेच्या वतीने अभिनंदन करते आणि माझे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवते. धन्यवाद. प्रावीण्य मिळवलं. तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये सलग 3 वर्ष तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. तसेच तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धेचे विशेष प्रावीण्य प्राप्त केले होते. महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2013 या विषयावरील स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील यांच्या हस्ते षण्मुखानंद मुंबई येथे सत्कारही करण्यात आला होता. अशा या कलाकारांचे स्मरण सदैव राहावे व अनेक चित्रकार घडावे, या शाळेचे नाव उज्ज्वल व्हावे हीच यामागची धारणा आहे. याचा योगायोग एवढा चांगला आहे की 26 डिसेंबर 2024ला आमच्या बालवाडी विभागाचं नामकरण झालं चित्रकार प्रथमेश राजेंद्र निलंगकर असं. आणि अवघ्या काही महिन्यातच त्याचं रजिस्ट्रेशनही झालं. ऑनलाईन पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन करण्यात आलं. आता जास्त वेळ न दवडता वळूया बक्षीस वितरणाकडे. सर्व विद्यार्थी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. तो सर्वांच्या आवडीचा क्षण म्हणजे पारितोषिक वितरणाचा. कारण प्रत्येकाला अशी एक आस आहे की चित्र सुद्धा रंगवलंय. माझ्यापर्यंत त्यात चांगले रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित माझा तर नंबर आला नसेल तर आपली जी काही उत्कंठता आहे ती अगदी जवळता मी या स्पर्धेचा जो निकाल आहे तो क्रमाक्रमाने जाहीर करेन. सर्वप्रथम आमच्या बाल विभागासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये 3 नंबर काढले गेले आणि त्या 3 नंबरमधला जो तृतीय क्रमांक आहे मी व्यासपीठावरील मान्यवर त्यांना विनंती करतो आदरणीय निलंगकर सर आणि निलंगकर मॅडम आपण पुढे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करावं. मी नाव घेतोय बघा. तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी बालगट, त्याचं नाव आहे अनिश सुनील खावडकर. अनिश सुनील खावडकर या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी आहे वेदा सुहास वाडेकर, बालवर्ग. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी वेदा सुहास वाडेकर,
यांच्याही पालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन बक्षिसाचा स्वीकार करावा. ज्याने क्रमांक प्राप्त केला अशी आमची विद्यार्थिनी मुग्धा प्रतीक वेसनेकर यांच्याही पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यासोबत प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचा स्वीकार करावा. प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावा. यानंतरचा जो गट आहे तो लहान गट इयत्ता पहिली ते दुसरीचे विद्यार्थी. यामध्ये 10 शाळांचे मिळून 164 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि या 164 विद्यार्थ्यांमधून आपण 3 क्रमांक काढले. त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आराध्या मंदार किरकिरे यांच्या पालकांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन पारितोषिकाचा स्वीकार करावा. आराध्या मंदार किरकिरे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण देखील जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करावं. नंदन ध्वजेंद्र मिराशी यांच्याही पालकांना विनंती आहे की यांनी आपल्या पाल्यासोबत येऊन बक्षिसाचा स्वीकार करावा. नाशिक द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी. जोरदार टाळ्या याच्यासाठी देखील. लियाकत खान या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. पालक जर आले असतील तर त्यांनाही विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन बक्षिसाचा स्वीकार करावा. सफिया लियाकत खान. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करावं. मोठा गट इयत्ता 3री आणि 4थी याच्यासाठी जसं म्हणतात ना की या स्पर्धेमध्ये 184 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि एवढ्या विद्यार्थ्यांमधून 3 क्रमांक काढणे फार मोठी जिकरीची गोष्ट होती. आमच्या प्रशालेचे कला शिक्षक आदरणीय राजेंद्र कोल्डे सर यांनी उत्तम गुणांकन करून यातून 3 क्रमांक प्राप्त काढले आणि त्यातला 3रा जो क्रमांक आहे ती आहे अन्वी भालचंद्र मुंबरकर तृतीय क्रमांक. यांच्याही पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यासोबत येऊन बक्षिसाचा स्वीकार करावा. अन्वी भालचंद्र मुंबरकर. मोठा गट तृतीय क्रमांक विद्यार्थिनीसाठी होते. यांना देखील विनंती करतो की त्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करावं. विद्यार्थिनीचं नाव आहे वृष्टी संतोष केसरकर. या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यांच्याही पालकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. वृष्टी केसरकर. निंदळकर सर आणि मॅडम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करावं. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट जामसंडे गावामधील शाळा वळकुवाडी आणि या शाळेची विद्यार्थिनी स्वरा जगदीश शिंदे या विद्यार्थिनीने मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर उपस्थित राहून आपल्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकार करावं. विद्यार्थिनीचं नाव आहे स्वरा जगदीश शिंदे वळकुवाडी जामसंडे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे अत्यंत जोरदार टाळ्यांमध्ये या विद्यार्थिनीचं स्वागत करूया. प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय तीनही गटाचे विद्यार्थी आणि पालक आपण सर्वांनी व्यासपीठाच्या जवळ या. की आपण देखील सर्वांनी समोर येऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया.
सर्व उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांना विनंती आहे की गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा जोरदार टाळ्या वाजवून सत्कार करूया. जोरदार टाळ्या सर्व. विद्यार्थी मित्र, पालक, शिक्षक, बरं मला अगोदरच सांगत आलं होतं की बोला म्हणून. त्यामुळे मी होणार काही बोलणार नाही. आता बोलणार आहे असं काय उभं राहिलं की आता जर बक्षीस वाटप झालं, त्या बक्षीस वाटपामध्ये फक्त एकच मुलगा बाहेरचा होता आणि सगळी मुलं आपल्या शाळेची होती. हे कशाला ठेवतो काय तर आपल्या शाळेला जे दर्जेदार शिक्षण मिळतं, ते दर्जेदार शिक्षक इथं आहेत, जे अत्यंत मेहनत करतात, त्याचं एक फळ आहे. आणि ते सर्व पालक फी भरून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये न पाठवता या ठिकाणी मुलांना फी भरून पाठवतात आणि त्याचं आम्ही हे देतो की पालकांना कळावं म्हणून या ठिकाणी बोलण्याकरता उभं आहे. मिलिंद पवार या नावाने एक शाळा इथं होती. त्याच्या जोडीदार प्रथमेश हिंगळेकर आलेले आहेत. दोघेही कर्तबगार, दोघेही अत्यंत हुशार, कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. प्रथमेशचं आता ऐकल्यानंतर मी पण भावूक झालो. त्यामुळे ही दोन कर्तबगार लोके इथं एकत्र येऊन या दोन्ही शाळांचं नाव इथे उज्ज्वल करणार आहेत. शाळा जरी दोन्ही असल्या तरी आपलं कुटुंब हे एकच आहे असं मी मानतो. तर सर्व शिक्षकांना, संचालकांना धन्यवाद देतो. ही आपली शाळा अशीच उत्तरोत्तर प्रगती करो आणि या दोन प्रतिभावंत अत्यंत हुशार मुलांचं नाव सदैव सर्वांच्या स्मरणात राहावं अशी इच्छा व्यक्त करून मी माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर श्री सदानंद पवार, हिंगळेकर सर, हिंगळेकर मॅडम, मेढे मॅडम, त्याचप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका नेभावकर मॅडम आणि प्राथमिक विभागातल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज ह्या ठिकाणी देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित प्रथमेश राजेंद्र हिंगळेकर यांच्या बालविवाह रंगमंच स्पर्धेचा हा पारितोषिक सोहळा आहे. या सोहळ्याला आज जी पहिली आणि दुसरीच्या वर्गात मला वाटते 64 मुलं या स्पर्धेला बसली होती आणि तिसरी आणि चौथीसाठी 180 एवढ्या मुलांचा प्रतिसाद ह्या स्पर्धेला लागतो. याचा आज या ठिकाणी उपस्थिती दिसते त्याच्या जवळजवळ 70-80% मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला. म्हणजे मुलाला सुद्धा आवड निर्माण झाली आणि ही आवड निर्माण होण्यासाठी तशा पद्धतीचे शिक्षक हे त्यांना लाभलेले आहे की ही त्यांना जी प्रेरणा मिळते ही प्रेरणा मूलतः पालक आणि शिक्षक यांच्याकडून मिळते आणि त्याचा त्या मुलांनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि त्याचा फायदा घेऊन या मुलांनी आपली जी काही चित्रकलेचे जे काही कौशल्य होतं, जी कला होती, त्या कलेचं सादरीकरण या ठिकाणी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत केलेलं आहे. ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत ते तर खूप आहेत, परंतु ज्यांना मिळाले नाही त्यांनी आपण नाखूष होऊ नये. पुढच्या वेळी ज्यावेळी स्पर्धा असेल त्यावेळी आम्हाला सुद्धा याच्यात नंबर मिळेल अशी भावना मिळवून त्या मुलांनी त्या स्पर्धेत भाग घेऊन आपण दाखवून द्यायचं आहे की तुम्हालाच बक्षीस मिळत नाही, आम्हाला पण मिळतात. आणि त्यासाठी आपले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण त्याचा सराव चालू ठेवायचा आहे. आज आपण चित्रकलेच्या स्पर्धेसाठी उतरलो आणि त्याच्यात बक्षीस मिळाला म्हणून हा जो काही विषय आहे तो विषय तिथे सोडायचा नाही आहे. तो विषय पुढे तसाच चालू ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याच्यातून बक्षीसं मिळायला पाहिजे. तर काल सुद्धा मी या ठिकाणी मुद्दामून ते भेट दिली होती. लालबाजाचं जो काही या ठिकाणी
वेगवेगळ्या प्रकारची जी आम्ही लहानपणीच्या भाज्या खाल्ल्या, परंतु आमच्याकडे आता निदर्शनात सुद्धा कुठे येत नाही. उदाहरणार्थ टाकळा, त्याच्यानंतर अळू, अळंबी, अशा सारखी जी रानभाज्या आहेत, शेवग्याचा जो पाला असतो तो पाला, ह्या भाज्या पूर्वी खाल्ल्या जात होत्या. त्या ठिकाणी आपली भाजी जपण्यासाठी ग्राहकांना आव्हान करत होतं. हे बघून मला खरोखरच म्हणजे इतकं कौतुक वाटलं की मुलांना किती आवड आहे आणि ही आवड निर्माण करण्यासाठी आपले शिक्षक किती मेहनत घेत आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं दिसतं. आता दुसरं जर बोलायचं झालं तर आज या ठिकाणी बसलेली मुलं इतकी लहान असून सुद्धा इतकी शांतपणे बसलेली आहेत, शांतपणे सगळं ऐकताय, बघताय, ते बघून आनंद वाटतो. याचं कारण काय की शिक्षक लहानपणी ज्याला शिक्षकाने जी काय त्यांना सवय, शिस्त किंवा ज्ञान दिलं आहे ह्याचा त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा परिणाम होतो आहे. म्हणून मुलं शिस्तीने आणि संयमाने बसू शकतात. हे एक उदाहरण ह्या लहान मुलांकडून दिसतं. फक्त बाहेरची आहे. खरं तर 164 मुलं ही छोट्या गटामध्ये होती आणि 180 मगाशी उल्लेख केला सरांनी, पण 164 आणि 180 10 शाळांमधून आणि आमची शाळा अशी होती. परंतु जे नंबर आले ते कुठल्याही शिक्षकाला माहिती नाही आहे. फक्त मी, दुरी मॅडम आणि सुतार सर आम्हाला तिघांनाच नंबर माहिती होतं की मगाशी विराज मॅडम पण आल्या, पण त्यांनाही माहिती नव्हतं की आपल्या मुलाचा नंबर आला आहे. त्यांना आत्ता इथे आल्यानंतर कळलं की आपल्या मुलाचा नंबर आला आहे म्हणून. त्यामुळे कुठल्याही इतर शिक्षकांना नंबर आलेले कोणते आहेत किंवा कुठल्या शाळेचे आहेत याविषयी काहीही माहिती नव्हती. नंबर पहिलं सिलेक्शन काही चित्र केली आम्ही सुतार सर आणि त्यांचे बंधू, आणि त्यानंतर त्या सिलेक्शनमधून काही नावं जी होती ती एक 10-15 आम्ही सिलेक्ट केली चित्र. त्यानंतर कोंडे सरांना विनंती केली आणि कोंडे सरांनी पुढचं परीक्षण केलं आणि अतिशय व्यवस्थित आणि सुंदर असं परीक्षण त्यांनी आम्हाला दाखवलं. आपल्या जरी शाळेचे सगळे विद्यार्थी असले तरी त्याच्यावर कुठल्याही विद्यार्थ्याचं नाव नव्हतं. यावर्षी आम्ही पूर्णपणे शाळेचं नाव शाळेचं किंवा शाळेचं म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्याचं नाव न घालता सर्व विद्यार्थ्यांना नंबर दिले होते आणि त्या नंबरनुसारच परीक्षण करण्यात आले. यानंतर मी आजचे अध्यक्ष श्री माननीय श्री राजेंद्र इंदाईकर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मिलिंद सदानंद पवार या शाळेचं ज्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे असे सदानंद पवार साहेब, SNG हायस्कूलच्या पर्यवेक्षिका माननीय दलगावकर मॅडम, आमचे मित्र आणि नेहमीच आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे माननीय श्री रुमडे साहेब, तसंच डॉक्टर नेने मॅडम, हे विविध कार्यक्रमामध्ये दुरुस्ती कशी होईल, तो अधिक कसा कार्यक्रम चांगला होईल यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न असतात. माझी मिसेस जिने सातत्याने अनेक सुखदुःखामध्ये मला साथ दिली. त्यानंतर प्रथमेश्वर जाण्यानंतर आमच्या जीवनामध्ये जी एक पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी भरून काढण्याचं काम तिने केलं. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक जे आपल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना या स्पर्धेमध्ये बसवून त्यांना अधिकाधिक चांगलं यश कसं मिळेल यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व आमचे पालक. या शाळेच्या प्राथमिक विभाग किंवा बाल विभाग काम करणारे सर्व शिक्षक वर्ग आणि तुम्ही सर्वजण जे स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता असे सर्व हे चिमुकले चित्रकार. मित्रांनो, चित्रकला स्पर्धा जी आयोजित करण्यात आली त्या आयोजनापासूनच सुतार सरांचं त्याच्यामध्ये खूप बारीक लक्ष होतं. मी ज्यांना म्हटलं होतं सुरुवातीला, संस्थेलाही म्हटलं होतं की ही स्पर्धा चित्रकला स्पर्धा व्हावी, परंतु त्यांनी मागचा अनुभव लक्षात घेता पालक मॅडमने सुद्धा मध्ये त्यांच्या
क्लब मार्फत जो रोटरी क्लब मार्फत घेतलेली ही स्पर्धा होती, त्या स्पर्धेचा एक अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला आणि मग ही स्पर्धा रंगभरण घेण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित झाली. रंगभरण स्पर्धेचा एक चांगला फायदा असतो, चित्र तुमच्या समोर असतं, फक्त रंग भरायचं काम आपलं असतं. मित्रांनो, जीवन आपलं हे असंच आहे की आपल्या जीवनामध्ये जे अनेक सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम हे तुमच्या संपूर्ण भविष्यामध्ये आपल्याला करायचं असतं. प्रत्येकाचं जीवन हे अशाच प्रकारचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये बारीक लक्ष असलेले त्या आपले जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचे मी मनस्वी त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. कारण ही स्पर्धा अतिशय चांगली व्हावी यासाठी सर्वच लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. कोल्हे मॅडम आहेत की त्यांनी आमच्या घरी स्वतः येऊन एक दोनदा भेट दिली. जे नियोजन होतं ते नियोजनासंदर्भात असेल किंवा निमंत्रणासंदर्भात असेल, आवर्जून या अशा प्रकारचं आमंत्रण त्यांनी आग्रहाने दिलं आणि त्याचबरोबर सर्वच या इथल्या शिक्षकांनी आजचा कार्यक्रम अतिशय चांगला व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट मगाशी सांगितली गेली की गेल्या वर्षी या विभागाचं नामकरण झालं आणि नेमकं शासनाचा एक जी आर आला की बाल विभाग जिथे जिथे मॉन्टेसरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी जिथे जिथे चालतात त्या प्रत्येक विभागाचं नोंदणीकरण, रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. हा एक योगायोग आहे चांगला की आजपर्यंत त्या विभागाला नाव नव्हतं. म्हणजेच पवार साहेबांच्या जी शाळा होती त्या शाळेच्या नावाखाली ही शाळा हे किलबिल हा भाग होता किंवा महाविभाग चालत होता. आज त्याला एक वेगळं नाव मिळालं. मित्रांनो, हा एक चांगला योगायोग म्हणायला हवा आणि इथूनही आपण सर्वांना मी विनंती करतो की जेव्हा जेव्हा काही गोष्टी निर्माण होतील तेव्हा निश्चितपणे हातपारा आम्ही तुमच्यासोबत असणार आहे. जेव्हा तुम्हाला सरांनी तर आपले पवार सर आहेत ते सतत माझं नाव वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सुचवत असतात, तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी आवर्जून उपस्थित राहत असतो. बालमित्रांना बराच वेळ झालेला आहे, थोडीशी चुळबुळ सुरू झालेली आहे, त्यामुळे त्यांना आता सुट्टी किंवा घरी जाण्याचे वेध लागलेले आहेत. मी तुम्हाला सर्वांनाच स्पर्धेमध्ये बसणाऱ्या सर्व स्पर्धकांना आणि सगळ्या या सहभागी झालेल्या सर्वच पालक, विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द सांगतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री इंदळेकर सर, त्यानंतर इंदळेकर मॅडम, पवार सर, तसेच नेने मॅडम, दैवाकर मॅडम, त्यानंतर मुंबडे सर, आजी छोटी आमच्यामध्ये सहभागी झालेली स्वरा, या सर्वांचे मनापासून मी आभार मानते. शिवाय सर्व शाळा, जवळजवळ 10 शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर या 10 शाळा, त्यांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि अध्यक्षांच्या पूर्ण परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.